मराठा आरक्षणाच्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी आणि मंथन करण्यासाठी सह्याद्रीवर सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्या पक्षातले नेते हे उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत एक सगळ्यात अधोरेखित करणारी गोष्ट म्हणजे की एका बाजूला आता महाराष्ट्र धगधगतोय पण याच्यावर विचारविनिमय करण्यासाठी जे नेते बरोबर आलेले आहेत आणि ज्यांनी यायला हवं असं वाटत होते असे सगळेच नेते तिथे आलेले आहेत. उल्लेख शरद पवारांचा राज्याच्या 4 वेळा मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊनही पवारांना गेली अनेक वर्ष जी समस्या सोडवता आलेली नाहीये ती आता वयाच्या 83व्या वर्षी सोडवावी असं त्यांना वाटतंय. पण त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांचा खरेखोटेपणा हा येणाऱ्या काळाच्या कसोटीवर घासून पुसून आपण बघणारच आहोत. पण आज मुख्यमंत्र्यांनी जे काही मंथन करण्याचा प्रयत्न केलाय त्यातून फारसं काही समोर आलेलं नाही. पण इथे जे समोर आलेलं आहे ते तितकंच या सरकारसाठी धक्कादायक आणि धोकादायक आहे. काय आहे ते मी आपल्याला सांगतो. ते आहे सगळ्यांनी मिळून देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांना एकटं पाडायचं देखील सगळ्यांनीच ठरवलेलं आहे. काय आहे हा सगळा प्रकार हे मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, सह्याद्री या सरकारच्या अतिथीगृहामध्ये सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक सुरू झाली. आज सकाळी 10:30 वाजल्यापासून त्याचं मंथन सुरू झालं. त्याला शरद पवार होते, मुख्यमंत्री शरद पवार होते एवढ्यासाठी मी सांगतोय कारण ते आता राज्यातले सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत. मंथनासाठी ते असणं गरजेचं आहे आणि त्यांच्याकडे संशयानं पाहिलं जातंय की त्यांच्यामुळे मराठा आरक्षण मिळू शकलेलं नाहीये. त्याचप्रमाणे शिवसेनेची मंडळी होती, काँग्रेसची मंडळी होती, राष्ट्रवादीची या दोन्ही गटाची मंडळी होती, इतर वेगवेगळे जे काही छोटे मोठे सगळे पक्ष आहेत ते देखील होते. आता इथे अशोक चव्हाणांनी जी भूमिका मांडली, जे स्वतः मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि आदर्श घोटाळ्यामुळे किंवा त्यातल्या 4-6 फ्लॅटचा घोटाळा केल्यामुळे त्यांना घरी जावं लागलं होतं. त्या शरद पवारांनी काय सांगितलं की केंद्र सरकारकडे या सगळ्याचा पाठपुरावा करायला हवा. पण आता केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून काही होणार आहे का नाही होणार आहे हे सगळं मी आपल्याला कालच्या व्हिडिओत समजावून सांगितलं. पण आता झालंय काय तर मनोज जरांगे पाटील यांनी काल देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. ते असं म्हणाले की एका उपमुख्यमंत्र्याला याच्यामध्ये काहीतरी मोडता घालायचा आहे. त्यांनी त्यांचं नाव घेतलं नव्हतं हे मी आपल्याला आवर्जून सांगतोय. पण त्यांचा रोग जो होता तो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता. ते आहेत ब्राह्मण समाजाचे. 2 लोक आता या सत्तेतले जे प्रमुख शिल्लक राहतात ते म्हणजे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे स्वतः मराठा आहेत, अजित पवार ते देखील मराठा आहेत. पण या सगळ्या मधून एक गोष्ट लक्षात येते की आता हे सगळं मंथनाचा कार्यक्रम एका बाजूला पार पडत असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे ज्या शरद पवारांच्या कल्पवृक्ष कन्या आहेत त्यांनी विधान भवनाच्या बाहेर पत्रकारांशी संवाद साधला आणि त्यांनी थेट गृहमंत्र्यांवर हल्ला केला. त्या वारंवार म्हणजे गेल्या आठवड्यापासून त्यांनी 2 वेळा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितलेला आहे. गृह मंत्रालयाचं अपयश आहे. गृहमंत्री काय करतायत? इंटेलिजन्स डिपार्टमेंट असताना मग त्यांना माहिती नव्हतं गृहमंत्री काय करतायत? दुसऱ्या राज्यात जातात प्रचाराला, आहे ना दुसऱ्या राज्यात प्रचाराला जायला वेळ आहे पण राज्याची सुरक्षितता याच्यासाठी वेळ नाही गृहमंत्र्याला. मी गेले अनेक दिवस ही मागणी करते आणि त्या मागणीवर मी ठाम आहे की या राज्याच्या गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, त्याच्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही. याचं कारण असं आहे, हे जे सगळं प्रकरण चिघळलं हेच मुळी देवेंद्र फडणवीसांमुळे चिघळलं असं दबक्या आवाजात बोललं जातंय. कारण जे पोलीस अधीक्षक आहेत तुषार जोशी यांना जो आदेश देण्यात आला होता तो गृह मंत्रालयातून देण्यात आला होता असं बोललं जात आहे आणि त्यानंतर मग लाठीचार्ज झाला, गोळीबार झाला, त्यामध्ये काही लोक जखमी झाले, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आता हे एका बाजूला जरांडे बोलतायत, दुसऱ्या बाजूला काल म्हणजे मातोश्रीवरून जी पत्रकार परिषद झाली तिथूनही उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केलं. त्यांना का टार्गेट केलं ते काय म्हणाले की एक मुख्यमंत्री इकडे या मराठा आरक्षणाच्या संदर्भात काम करतायत, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यू झालाय आणि त्यांचे जे सहकारी आहेत ते रायपूरमध्ये निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंनी सुद्धा देवेंद्र फडणवीसांनाच टार्गेट केलेलं आहे. महाराष्ट्रातले जेवढे कॅबिनेट मंत्री दिल्लीच्या मोदी सरकारमध्ये आहेत त्यांनी तातडीने मोदींची भेट घेण्यापेक्षा कॅबिनेट बैठकीमध्ये सर्व विषय बाजूला ठेवून
महाराष्ट्रातली अस्वस्थता मोदींच्या समोर मांडावी आणि जर पंतप्रधान ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला तयार नसतील तर मात्र मला असं वाटतं या सर्व मंत्र्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. आता सुप्रिया सुळे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केलेले आहे. आज जी सर्वपक्षीय बैठक झाली, या बैठकीवर सर्वाधिक प्रभाव जर कोणाचा होता तर तो देवेंद्र फडणवीसांचा होता. याचं कारण काय? तर याचं कारण ते कायदा जाणतात, ते कायद्याचे पदवीधर आहेत, त्यांना कायद्यातल्या खाचखळगे कळतात, प्रशासन कळतं, सत्तेची समीकरणं कळतात आणि नेमके शरद पवार कळतात. आणि त्यामुळे त्यांनी आपला जो सर्वाधिक वेळ होता तो या सगळ्या प्रक्रियेमध्ये घातला. आता जे महाधिवक्ता आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार 1 दिवसीय किंवा 2 दिवसीय अधिवेशनाने काही होणार नाही, कारण हा विषय व्यापक आहे, मोठा आहे. तर सुप्रिया सुळेंचं त्यावरचं म्हणणं काय आहे? मग 1-2 दिवसाने होणार नाही तर 4 दिवसांचं अधिवेशन घ्या आणि सगळ्या आमदारांना बोलू द्या. सगळ्या आमदारांना बोलू द्या हा जरी एक प्रश्न असला तरी हे सगळे आमदार बोलून आता प्रश्न मिटणार आहे का? मूळ प्रश्नापर्यंत कोणीच पोचायला तयार नाहीये. याचा राजीनामा घ्या, त्याच्यावर कारवाई करा असं म्हणून आता हे मराठा आरक्षण बाजूला पडलंय आणि मिशन फडणवीस समोर आलेलं आहे. कारण काय? तर शिवसेना फोडण्यामध्ये सर्वाधिक महत्वाचा वाटा कोणाचा होता? तर तो देवेंद्र फडणवीस यांचा होता. कारण त्यांना उद्धव ठाकरेंना अद्दल घडवायची होती. त्यानंतर महाविकास आघाडीचा संपूर्ण जो कार्यक्रम आहे तो चौपट करायचा होता. तो कोणाला करायचा होता? तो देवेंद्र फडणवीसांना करायचा होता. पण तो ते करू शकले का? नाही. तर केला अमित शहानी, पण त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं टूल होतं ते होतं देवेंद्र फडणवीस आणि ते त्यांनी घडवून आणलं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या निशाण्यावरही देवेंद्र फडणवीस आहेत आणि ते आहेत ब्राह्मण समाजाचे. त्यामुळे त्यांनी जे काही त्यांच्या काळात केलेलं होतं याचा ठपका मराठी किंवा ओबीसी हे फडणवीसांवर ठेवतातच आहेत. पण आता मिशन देवेंद्र फडणवीस हेच आता सगळ्यांनी केंद्रित केलंय आणि त्यामुळे मराठा आरक्षण बाजूला पडणार आणि मिशन फडणवीस पुढे येणार हा एक प्रश्न आहे. दुसरीकडे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एकनाथ शिंदे एकटे पडलेत असं मी कालच्या व्हिडिओमध्ये माझ्या म्हटलं होतं आणि ते आता अनेक वृत्तवाहिन्यांनी, अनेक मंडळींनी बोलायला सुरुवात केली आहे. कारण बघा, एका बाजूला महाराष्ट्र धगधगतोय, जागोजागी रास्ता रोको चालू आहे, पुढाऱ्यांची घरं जाळली जात आहेत, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. हा का झाला? तर मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या शेवटी जाता जाता एक गोष्ट सांगणार आहे. एका तरुणाने मुंबईमध्ये वांद्र्याजवळ एका पुलावर आत्महत्या केली. सुनील कावळे त्याचं नाव. आणि त्यानंतर त्याचा जो मृतदेह आहे तो सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात आणण्यात आला. तिथे प्रकरण प्रचंड चिघळणार होतं हे मी आपल्याला जबाबदारीने सांगतो. पण मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारची जी फत्ते झाली आणि ते आंदोलन किंवा तिथे जो का आगडोंब उसळणार होता तो निवळण्याचं काम किंवा तो शांत करण्याचं काम कोणी केलं? प्रशांत कदम नावाच्या एका पोलीस उपायुक्ताने केलं. एकाच वेळेला नेत्यांशी बोलणं, आंदोलकांशी बोलणं, तो जो सुनील कावळे आहे त्याच्या नातेवाईकांशी बोलणं, आपल्या सहकाऱ्यांशी बोलणं, असं सगळं करत या प्रशांत कदम नावाच्या उपायुक्ताने सरकारला बाजी मारून दिली. मग जर एक उपायुक्त मुंबई सारख्या एका मोठ्या शहरात किंवा महानगरात की जिथे अगदी चुटकीसरशी बातमी पसरते त्या ठिकाणी एक उपायुक्त दर्जाचा अधिकारी आयुक्तांचा विश्वास मिळाल्यानंतर जर हे सगळं वातावरण शांत करून ते पार्थिव त्याच्या मूळ गावी पाठवण्याची प्रक्रिया करतो, आपले सहकारी तिथपर्यंत सीमेपर्यंत पाठवून मुंबईच्या हद्दीच्या बाहेर जाईपर्यंतची व्यवस्था करतो, तर हे संपूर्ण राज्यभर उसळणारं जे आंदोलन आहे ते पोलिसांना का नियंत्रणात आणता येत नाहीये? हे आंदोलन चिघळवून एकनाथ शिंदे यांना उघडं पाडण्याचा प्रयत्न कोणीतरी करतोय का? आणि सगळ्यात महत्वाचं मी आपल्याला सांगतो की जी भीती मी एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत व्यक्त केली होती या आधीच्या व्हिडिओमधून, जे त्यांच्या बरोबर असलेले आमदार खासदार हे फक्त निधी, त्यांचा स्वार्थ, त्यांचा विकास मतदारसंघाचा आपण नंतर बघू, त्यासाठी आले होते, त्या सगळ्यांनी धडाधड राजीनामे द्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांना उघडं पाडायचं, त्यांना एकटं पाडायचं ही प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि त्यामुळे या सरकारचे 3-13 वाजवण्यासाठी काय करायला हवं? तर एकतर एकनाथ शिंदे यांना एक्सपोज करायला हवं, त्यांना उघडं पाडायला हवं आणि दुसरीकडे टार्गेट देवेंद्र फडणवीस करायला हवं, असा अत्यंत योजनाबद्ध कार्यक्रम सुरू आहे. आता तुम्ही म्हणाल अजित पवारांचं काय? नाही, ते अजित पवार हे
कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री होणार नाहीयेत हे त्यांना स्वतःलाही माहिती आहे, त्यांच्या समर्थकांनाही माहिती आहे आणि त्यांना बरोबर घेऊन चाललेल्या भाजप आणि शिवसेनेलाही माहिती आहे. कारण अजित पवार ही महाविकास आघाडी मोडण्याची व्यवस्था होती, संकटकाळी बाहेर पडण्याचा तो मार्ग होता, त्याची उपयुक्तता ही तेवढीच ठेवलेली आहे या सगळ्या मंडळींनी. पण याच्यामध्ये मराठा आरक्षणाचे 3-13 वाजलेले आहेत हे आता सांगायला आणखी कोणाची गरज नाहीये. पण प्रश्न दुसरा बाजूला असा आहे की मराठा समाजातले जे आंदोलक आहेत तेही आपली सहानुभूती गमावत आहेत. नागपूर असो, मराठवाडा असो किंवा कोकण असो, इकडे अगदी पुण्यापर्यंत पश्चिम महाराष्ट्राचा भाग असो, मराठा समाजाने जी काही जाळपोळ सुरू केलेली आहे ती जाळपोळ मनोज जरांडेंना अभिप्रेत होती का? त्या जाळपोळीने प्रश्न मिटणार आहे का? तर त्या जाळपोळीने समाजामध्ये असलेली मराठा समाजाबद्दलची सहानुभूती संपवण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करतंय. आता हा प्रयत्न आपण कायम ठेवायचा की तो हाणून पाडायचा? देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलेलं आहे तर मिशन देवेंद्र फडणवीसाला खतपाणी घालायचं की एकनाथ शिंदे या मराठा मुख्यमंत्र्याला एकटं पाडायचं? अशा आता विलक्षण गुंत्यामध्ये सगळेच राजकारणी अडकलेले आहेत आणि कोणालाच कुठून बाहेर पडायचं हे कळत नाहीये. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची पुरती सापशिडी झालेली आहे. कारण 2 वरून 99 वर गेलेला माणूस परत सापाने गिळलं म्हणून पुन्हा 2 वर येतोय, अशी एकूणच परिस्थिती आहे. आणि त्यामुळे मराठा आरक्षण बाजूला पडतंय, राज्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचाच कार्यक्रम करू घातलेला आहे. हे आतापर्यंतचं चित्र आहे. हे चित्र थोड्या वेळाने बदलणार आहे का हे आम्ही आपल्याला सांगणार आहोत. पण हे समजून घेण्यासाठी आपण मात्र टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. कारण इतक्या थेट, बिनधास्त आणि अचूक पद्धतीने क्वचितच तुम्हाला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद.